मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत रव्याचे पौष्टिक असे आप्पे। तर मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे, तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। 1 कपाला थोडंसं दही कमी घेतलं आहे, ते याच्यामध्ये टाकूया। आता आपण याला मिक्स करून थोडंसं पाणी टाकून घेऊया। तर थोडं पाणी ऍड करून आपण याला थोडं भिजत ठेवूया 10-15 मिनिटांसाठी। तर आपण साहित्य पाहून घेऊया। याच्यामध्ये मी शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे, थोडंसं गाजर बारीक किसून घेतलं आहे, कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे आणि थोडंसं टोमॅटो 1 कापून घेतला आहे। आता आपला रवा बघा छान असा भिजला आहे। दही आणि रवा मी भिजायला टाकला होता तो। आता आपण याच्यामध्ये ह्या भाज्या ऍड करून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। थोडंसं पाणी ऍड करूया याच्यामध्ये आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं हे घट्टच आहे, तर अजून थोडंसं पाणी आपण टाकून घेणार आहोत आणि याला मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकूया, राई टाकून घेऊया थोडीशी। राई तडतडली की थोडंसं याच्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया। आता राईचा तडका आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेऊया। बघा असं बेटर आपलं तयार झालं पाहिजे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। आपण सोडून घेऊया आपण। बघा ह्याप्रमाणे असे सोडून घ्यायचे। त्याच्यावरती झाकण ठेवूया, झाकण काढून पाहूया आणि एक अप्पमला आपण पलटी करून घेणार आहोत। याप्रमाणे आपण पलटी करून घेतले आहेत। आता बघा आपले अप्पम आता रेडी झाले आहेत। बघा आता आपले अप्पम रेडी झाले आहेत। असे अप्पम नक्की करून पहा घरी आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा।